हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्ट्स. तर मित्रांनो, जसं बघताय फायनली तुम्ही ज्या दिवसाची वाट बघत होता तो दिवस आला आहे. म्हणजेच हा व्हिडिओ जो आहे प्रोफेशनल एक्झामची जी अपडेट आहे, ठीक आहे. यामध्ये अपडेट काय आहे फ्रेंड्स, की ड्रॉइंग आणि सर्वे ज्याची तुम्हाला भीती होती की काय पडणार आहे ह्यातून, तर 25 क्वेश्चन्सचं सॅम्पल सोल्युशन फायनली मेटाने प्रोव्हाइड केलेलं आहे. सो आपण बघूया की ह्याचं आपण ॲनालिसिस केलं आहे फ्रॉम अस अँड इट्स टोटली फ्री फॉर ऑल. ठीक आहे. तसं तर आपण हा ॲक्च्युली कोर्समध्ये कंटेंट ॲड करणार होतो, पण विचार केला की सगळ्यांनाच बेनिफिट होईल या गोष्टीचं. सो आपण हा फ्रीमध्ये देतो आहे ॲक्च्युली कंटेंट, पण ह्याचे जे डिटेल सोल्युशन्स आहेत फ्रेंड्स, डिटेल सोल्युशन्स ते तुम्हाला कोर्समध्ये भेटतील. आणि ह्याचे नोट्स पण, ठीक आहे, नोट्स आणि डिटेल सोल्युशन्स. आपण फक्त सॉल्युशन डिस्कस करणार आहे, ॲनालिसिस बघणार आहे की जी मेटानी PDF दिली होती टोटली. आपण बघतो की ड्रॉइंगची अशी PDF आलेली आहे, मग ते सोल्युशन्स पण सांगणार आहे. पण सगळ्यात पहिले ॲनालिसिस बघून घेऊया थोडंसं की कुठला टॉपिक कसा आलेला आहे. तर अर्धन डॅम विचारलेलं आहे मित्रांनो, 2 क्वेश्चन्स. आणि टोटली जर तुम्ही ड्रॉइंगचं ॲनालिसिस केलं तर डायग्राम्स दिलेत तुम्हाला, ठीक आहे, डायग्राम्स दिलेत. आणि तुम्हाला ते ओळखायचे आहेत की डायग्राम्सवरून त्याचे नोटेशन्स असतील, सिम्बल्स असतील किंवा त्याचं मार्किंग असेल, जी काही डायग्राम आहे ती तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. त्या हिशोबानेच ते विचारतात क्वेश्चन्स. सो अर्धन डॅमबद्दल पण विचारलेलं आहे. अर्धन डॅमचं सगळं लेबलिंग तुम्हाला यायला पाहिजे. त्यानंतर सिम्बल्स यायला पाहिजे. सिम्बल्सवर 3 क्वेश्चन्स विचारलेत. इंजिनिअरिंग ग्राफिक्सवर 2 क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर लाईन्सवर 2 क्वेश्चन्स दिलेत. इन्स्ट्रुमेंट्स जसं की पेन्सिल म्हणा, सेट स्क्वेअर म्हणा, किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये, पेन्सिल, सेट स्क्वेअर आणि बाकीचे इन्स्ट्रुमेंट पण जे आहेत, ड्रॉइंग शीट्स, याबद्दल क्वेश्चन्स विचारले आहेत. ट्रॅफिक इंजिनिअरिंगचे सिम्बल्स, जसं म्हणलं सायन्स अँड सिम्बॉल्स फॉर ट्रॅफिक. तर ट्रॅफिकचे जेवढे सायन्स आहेत ते तुम्हाला करणं आहे. 2 ते 3 सायन्स त्यांनी स्वतः दिलेले आहेत. बाकीचे तुम्हाला कुठल्याही विचारू शकतात. जॉमेट्रिक डिझाईनबद्दल पण विचारणार आहेत. त्यामध्ये क्रॉस सेक्शन ऑफ रोड. तर तुम्हाला असं नाही आहे की फक्त जसं म्हणलं की तुम्हाला ड्रॉइंग जर टोटली प्रॅक्टिकली जरी नाही ठेवला त्या लोकांनी, तरी तुम्हाला त्यांनी इन्श्युअर केलं की तुम्हाला प्रॅक्टिकल ड्रॉइंग माहीत आहे. प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आहे किंवा ज्यांनी ड्रॉइंग काढलेलं आहे त्याला व्यवस्थित सगळे एलिमेंट रोडचे असतील किंवा डॅमचे असतील किंवा कॅनलचे असतील, कॅनल सेक्शन जे आपण कोर्समध्ये ऑलरेडी घेतलेलं आहे, त्या रिलेटेड पण तुम्हाला कंटेंट बघायला भेटतं आहे. CD वर्क्सबद्दल 1 क्वेश्चन होता, स्पिलवेवर 1 क्वेश्चन, शीट साईजवर 2 क्वेश्चन, आणि फायनली ज्याची भीती होती की ऑटोकॅड आहे की नाही, खूप लोकांना वाटत होतं, तर ऑटोकॅड विचारणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर ह्याचे सगळ्याचे नोट्स, थिअरॉटिकल असू दे किंवा मी म्हणतो कन्सेप्च्युअल असू दे, डायग्रामॅटिक नोट्स असतील, तर ड्रॉइंगला डायग्रामॅटिक नोट्स आपण प्रोव्हाइड करणार आहे आपल्या कोर्समध्ये. तर ते तुम्ही डेफिनेटली, तुम्हाला त्याचं बेनिफिट होणारच आहे. जे ऑलरेडी लावले आहेत त्यांना तर होणारच आहे, पण जे लावले नाही आहेत तर टोटली बघा, ऑलमोस्ट तुमच्याकडं 1 मंथ आहे, अजून पण वेळ गेलेली नाही आहे. तर पटकन तुम्ही काय करा, एनरोल करा. तर फर्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू की आम्ही ह्यामध्ये फक्त तुम्हाला जसं म्हणलं की आन्सर्स डिस्कस करणार आहे. ह्याचे जे सोल्युशन्स आहेत डिटेलमध्ये, की ही डायग्राम अशीच काय आहे, फर्स्ट क्वाड्रंट काय आहे, थर्ड अँगल काय, ह्याचं सगळं डिटेल मी फ्रेंड्स कोर्समध्ये एक्सप्लेन केलं. ठीक आहे. तर सिम्बल जो पहिला दाखवलेला आहे त्याला आपण म्हणतो फर्स्ट अँगल प्रोजेक्शन आणि थर्ड अँगल. ह्यामध्ये कसं राहतं, ह्यामध्ये तुम्हाला गोष्ट असते की 4 क्वाड्रंट असतात जो आहे, आणि ह्यामध्ये हा जो प्लेन आहे ह्याला HP म्हणतो, हॉरिझॉन्टल प्लेन, आणि हा जो वर्टिकल लाईन आहे ह्याला म्हणतो VP, वर्टिकल प्लेन. आणि फर्स्ट जे पण आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन, इथं जो असतो तुमचा ऑब्जेक्ट असतो फ्रेंड्स,
इथं ऑब्जेक्ट आणि ऑब्झर्वर इथं असतो. आणि सिमिलरली जर तुम्ही बघितलात की थर्ड अँगलमध्ये जो ऑब्जेक्ट आहे तो थर्ड अँगलमध्ये राहतो. तर अँटी क्लॉकवाईज तुम्हाला मार्किंग करत राहायचं आहे की ह्यामध्ये फर्स्ट हा झाला, सेकंड हा झाला, थर्ड हा झाला आणि फोर्थ हा झाला. आणि ऑब्झर्वरच्या पोझिशननुसार तुम्हाला कळेल की कुठलं अँगलचं पोझिशन आहे. तर हे जर डिटेल मी टोटली कोर्समध्ये प्रोव्हाइड केलं आहे. तर फर्स्टचं जे आन्सर आहे फ्रेंड्स ते फर्स्ट अँगल पोझिशन आहे. सेकंडचा आन्सर आहे थर्ड अँगल. कारण ह्यामध्ये काय झालं आहे, ऑब्जेक्ट जे आहे हा ऑब्जेक्ट जो आहे तो जसं म्हणलं की थर्ड अँगलमध्ये प्लेस केलेला आहे. आणि हा कसा होतो किंवा असंच पोझिशन काय हे तुम्हाला डेफिनेटली कोर्समध्ये बघायला भेटेल. त्यानंतर हे सिम्बॉल कशाचं आहे, तर बरेचसे सिम्बॉल विचारतात की हे सिम्बॉल जे आहे फ्रेंड्स, खूप लोकांना वाटतं सर स्टोन आहे किंवा रॅन्डम रबल आहे. ऑल तर नसतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑल एका सिम्बॉलला तुम्हाला ऑल आन्सर प्रोव्हाइड करता येणार नाही. तर हे जर करेक्ट आन्सर आहे ब्रिक मॅसनरी करेक्ट आहे. त्यानंतर इथं बघा, इथं पण सिमिलर तुम्हाला काय दिलेलं आहे, स्क्वेअर दिलेलं आहे. आणि हे सगळे सिम्बॉल मी स्वतः काढून सगळे एक्सप्लेन केलेले आहेत तुम्हाला कोर्समध्ये. तर तुम्हाला कोर्समध्ये पण बघायला भेटेल. हे स्टोन मॅसनरीचं सिम्बॉल आहे. मॅसनरी तर आहे पण स्टोन आहे की ब्रिक आहे खूप कन्फ्यूज होतात. आणि कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा एक साईन दिले, एक सिम्बॉल दिले आहे, ऑल ऑफ द आन्सर कधी टिक करू नका, ऑल टिक करू नका. ऑल टिक करायची पण टेक्निक आहे, ती मी एक्सप्लेन करेन. पण जेव्हा एकच तुम्हाला कुठली तर गोष्ट विचारली तेव्हा ऑल आन्सर येत नाही. द सिम्बॉल रिप्रेझेंट, ठीक आहे. तर ह्यांनी प्रत्येक ठिकाणी सिम्बॉलचं स्पेलिंग चुकलेले आहेत, तर ते करेक्ट करा, ठीक आहे. तर हे असणार आहे कॉन्क्रीट. त्यानंतर ते काय म्हणत आहे की प्लॅन ऑफ अ रूम, प्लॅन दिलेला आहे एका रूमचा. सपोज एका रूमचा हा प्लॅन आहे, एक रूम आहे. तसं तर बऱ्यापैकी म्हणतो की प्लॅन तर तुमचा मोठा राहू शकतो, असे एक रूम्स राहू शकतात, ठीक आहे. असं तुमचं जे घर आहे ते राहू शकतं. पण एक रूम आपण कन्सिडर करून चालतोय की एका रूमच्या प्लॅनमधनं तुम्हाला काय कळतं, इन्फॉर्मेशन कशाची भेटते. जर तुम्ही वर बघितलं तर L/B जो म्हणतो, L/B रेशो, लेंथ इंटू विड्थ, दोन्हीची आपल्याला माहिती भेटते. ऑनलीवाले ऑप्शन आहेत, नीट लक्ष देऊन बघा. ऑनलीवाले मोस्टली येत नाहीत. आणि मटेरियल यूज कसं कळेल यार, विचार करा थोडा. तुम्हाला घर पूर्ण काय म्हणतात त्याला डिमॉलिश केल्याशिवाय काय कळणार नाही आहे, किंवा कट केल्याशिवाय काही कळणार नाही आहे की कुठला मटेरियल यूज केला आहे. तर डेफिनेटली जो आहे इथं जे आहे लेंथ अँड विड्थ ह्याचा आन्सर येणार आहे, मटेरियल यूज तर येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज डॅडो पण काय आहे, तर डॅडो पण तुम्ही बघू शकता की जे असे तुमचे वॉशरूम्स आहेत, बाथरूम्स आहेत, इथं तुम्ही टाईल्स जे प्रोव्हाइड करता, टाईल्स जे वॉशरूमवर किंवा बाथरूमवर, त्याला डॅडो म्हणतो फ्रेंड्स आपण, ठीक आहे. तर ह्यामध्ये जवळपास जर बघितलं तुम्ही डॅडोला ऑल ऑफ दी अबाव आन्सर येऊ शकत नाही, कारण इथं पॅरापेट यूज केलं आहे, त्यामुळे हे पण आन्सर येऊ शकत नाही. ओनली ॲज आन्सर जे करेक्ट आहे टाईल्स डस्टेड ऑन दी साईड वॉल्स ऑफ बाथरूम. त्यानंतर विच पेन्सिल इज यूज फॉर इंजिनिअरिंग ड्रॉइंग. खूप पेन्सिल्स आहेत आपल्याकडे, HB 2B 2H 6B. तर असे हाय ग्रेड पेन्सिल आपण नाही यूज करत, मोस्टली आपण HB पेन्सिल आपण यूज करतो. त्यानंतर अँगल ऑफ इक्विलॅटरल सेट स्क्वेअर. खूप लोकांना वाटतं की इक्विलॅटरल शब्द ऐकून पण 60 जसं की हा जवळपास असं 60 करू शकतात, पण ते म्हणताय की सेट स्क्वेअरचं विचारताय. सो इथं जर तुम्ही बघितलं किती ऑप्शन 180 क्रॉस होतात पहिलं ते लक्षात ठेवा. तरी हा जो ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये 180 डिग्री सम येतं, यामध्ये पण 180 डिग्री सम येतं, यामध्ये पण 180 डिग्री सम येतं आहे, आणि ह्यामध्ये पण 180 डिग्री सम येतं. तर मोस्टली दोन प्रकारचे राहतात ह्यामध्ये, 30 60 90 आणि 45 45 90. तर इक्विलॅटरल सेट स्क्वेअर म्हणलेलं आहे, तर डेफिनेटली जो आन्सर करेक्ट असेल तो लास्ट ऑप्शन असेल 45 90 45, ठीक आहे. कारण का मध्ये जो अँगल बनतो तो 90 डिग्रीचा बनतो सेट स्क्वेअरला, कारण दोन डायगोनल जे आहेत ते एकमेकांना जेव्हा मीट करतात तेव्हा 90 डिग्री फॉर्म होणार आहे. सो डेफिनेटली 90 कुठंतरी यायलाच पाहिजे होतं फर्स्ट किंवा लास्ट ऑप्शनमध्येच ते पॉसिबिलिटी होती,
तर लास्ट ऑप्शन करेक्ट आहे. ठीक आहे, कारण 30, 60, 90ला जो ट्रायंगल बनतो फ्रेंड्स तो असा बनतो आणि हा इक्विलॅटरल म्हणता येणार नाही तुम्हाला, कारण कसं आहे ह्याच्यात दोन्ही साईड्स फरक आहे, दोन साईड्स सेम पाहिजे त्या हिशोबाने. ठीक आहे, तर ह्या हिशोबाने तुमचं जे करेक्ट आन्सर आहे ते सांगून दिलेलं आहे. त्यानंतर ह्याचे जे सगळे डिटेल नोट्स आहेत हे तुम्हाला भेटून जातील कोर्समध्ये. त्यानंतर अजून 10th क्वेश्चन जो आहे की ही जी लाईन दाखवली ही कुठली लाईन आहे, तर ही सेंटर लाईन आहे. ठीक आहे, सेंटर लाईन आहे. ह्याचे पण सिम्बॉल्स ड्रॉइंग सगळं कोर्समध्ये एक्सप्लेन केलं आहे. हा सिम्बॉल कुठला आहे, तर डेफिनेटली ह्याला सेक्शन लाईन म्हणतो, कट लाईन म्हणतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्यामध्ये पण महत्त्वाच्या. सेंटर लाईन येऊ शकत नाही, थिक लाईन येऊ शकत नाही. हिडन लाईन, हिडन लाईन म्हणजे फक्त अशी डॉटेड असती. ठीक आहे, त्याला हिडन म्हणतो. त्यानंतर A0 ड्रॉइंग शीट किती ची असते, A0 841/1189 असती. ह्याचे मी सगळ्याचे ट्रिक्स की कसं लक्षात ठेवायचं ड्रॉइंग शीट्स हे खूप महत्त्वाचं राहतं. याची एकदम भारी ट्रिक तुम्हाला देणार आहे की तुमच्या डोक्यात इझिली बसेल, पण ती कोर्समध्ये फ्रेंड्स. ठीक आहे, A4 ड्रॉइंग शीटसाठी साईज जी आहे 210/297 आहे. त्यानंतर हे सिम्बॉल कुठलं दाखवलेलं आहे, हे साईन दाखवले राईट हँड कर्वची. ही कुठली आहे, ट्राफिक इंजिनिअरिंगमधले साईन सिम्बॉल आहे. ही साईन कुठली आहे फ्रेंड्स, नो एंट्रीची आहे. हॉर्न जर असेल तर हॉर्नचं सिम्बॉल देतील, त्यामुळे हॉर्न तर नाही आहे, स्टॉपेज नाही आहे. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे ह्याला काय म्हणायचं फ्रेंड्स, ह्या स्ट्रक्चरला अर्दन डॅम. ठीक आहे, अर्दन डॅममध्ये तुम्हाला अशी एक लाईन जाती, त्या डॉटेड लाईनला काय म्हणलं असं विचारलं आहे, तर त्याला म्हणलं फ्रेंड्स फ्रिएटिक लाईन. तर फ्रिएटिक लाईन अशी लाईन आहे की ज्याच्यावर ऑलमोस्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर राहतं आणि खाली गेला तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर राहतं. सो अशी लाईन आहे, त्याला म्हणतो आपण फ्रिएटिक लाईन. ही पण खूप इम्पॉर्टंट लाईन राहते डिझाईन करताना तुमचा अर्दन डॅम. ठीक आहे, तर ह्याच्यावर पण आपण ॲप्लिकेशन बघणार आहे नंतर. त्यानंतर अजून विचारलं आहे, हा जो ब्ल्यू ॲरो दाखवलेला आहे त्यामध्ये आयडेंटिफाय करा म्हणताय कंपोनंट, तर ह्याचा आन्सर आहे टो ड्रेन. तर इथं दोन्ही पण आन्सर दिलेले आहेत मी की एक टो ड्रेन आहे आणि एक फ्रिएटिक लाईन. तर होमोजेनस अर्दन डॅमचं जे स्केच आहे ते दाखवलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला एक क्रॉस सेक्शन दिला रोडचा आणि तुम्हाला विचारलं की पार्ट ए काय म्हणतो. पार्ट ए बघा कुठून कुठपर्यंत आहे, तर तुम्हाला सांगतो फ्रेंड्स, हा जो आहे हा तुमचा कॅरेज वे असतो, कॅरेज वे. आणि इथून जे आहे इथपर्यंत ह्याला काय म्हणतो तुम्ही, ह्याला शोल्डर्स म्हणता. ठीक आहे, ह्याला शोल्डर्स आणि ह्याला म्हणता मार्जिन एम. ह्याला काय म्हणता तुम्ही, मार्जिन एम. आणि त्यानंतर तुम्हाला फक्त ठरवायचं की कुठल्या पार्टला काय म्हणतो आपण. तर हा झाला कॅरेज वे प्लस शोल्डर जर तुम्ही ॲड केला तर रोडवे बनतो, रोडवे. आणि रोडवे प्लस मार्जिन तुम्ही ॲड केलात म्हणजे टोटल सगळं जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्याला म्हणतो ROW. खूप वेळेस हा शब्द ऐकतो आपण गव्हर्नमेंट्समध्ये, ROW. तर ROW म्हणजे काय, राईट ऑफ वे. ठीक आहे, राईट ऑफ वे इज द करेक्ट आन्सर फ्रेंड्स. ठीक आहे, यामध्ये. त्यानंतर अजून एक काय, ए सिम्बॉल परत विचारला आहे आणि त्याची इथून ते इथपर्यंतच दिलेली आहे लिमिट, तर त्याला म्हणतो आपण कॅरेज वे, जिथून तुमच्या व्हेकल्स मूव्ह होणार आहेत. तर ह्या स्ट्रक्चरला काय म्हणलं आहे, तर इथं बघा तुम्हाला काय दिसतं आहे, CD वर्क आहे. CD वर्कमध्ये इथं पाईप दिसत आहेत. ठीक आहे, तर पाईप दिसत आहेत, 3 पाईप दिसत आहेत. तर ह्यामध्ये ह्याला म्हणायचं पाईप कल्वर्ट. ठीक आहे, पाईप कल्वर्ट. कारण कल्वर्ट काय राहतं, लेस दॅन 6 मीटरचा जेव्हा स्पॅन राहतो ब्रिजचा त्याला आपण कल्वर्ट म्हणून डिझाईन करतो. ठीक आहे, तर कल्वर्टचा एक स्पेशालिटी आहे तुम्हाला ब्रिज डिझाईनमध्ये. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्यामध्ये, स्टँडर्ड साईज ऑफ ब्रिक विचारली आहे. तर तुम्ही जर थोडंसं लक्ष दिलं तर 19x19x19 अशी ब्रिक नाही आहे, 19x4x4 पण अशी ब्रिक नाही आहे, आणि ऑल ऑफ द अबव असू शकत नाही. सो आन्सर इज 19x9x9. तुम्ही एलिमिनेट जरी केलं तरी आन्सर येतं. तुम्हाला थोडीशी आयडिया जरी असेल की 19x9x9 9 सेंटीमीटरची राहती, तरी पण तुम्ही असे जे मूर्खपणाचं म्हणतो मी की ऑप्शन टिक करण्यात आपण काय करतो, कधी कधी खूपच मूर्खपणा करतो. तर अशा गोष्टी करू नका. एक्झाम्समध्ये एक क्वेश्चन एक मार्क इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला माहिती की ड्रॉइंगमुळं किती खराब हालत झालेली आहे.
तर त्यामुळं ड्रॉइंगला पण लाईटली घेऊ नका. पेंटागॉन हॅज किती साईड्स, तर पेंटागॉनला 5 साईड्स आहेत. त्यानंतर हे 8 साइडेड फिगरला म्हणतो ऑक्टागॉन. ह्याला म्हणतो नॅनोगॉन. ठीक आहे. तर 7thला हेप्टागॉन. तर असे बरेचसे गोष्टी आहेत यामध्ये. त्यानंतर स्लोप जे दिलेलं आहे तर तुम्हाला ह्याला काय म्हणायचं, तर क्रॉस स्लोप आहे. ॲक्च्युली 2 प्रकारचे स्लोप आहे. एक असतं असं क्रॉस स्लोप आणि एक असतं अलॉंग दी लेंथ, त्याला काय म्हणतो लॉन्जिट्युडनल स्लोप. लॉन्जिट्युडनल स्लोप अलॉंग दी लेंथ आहे आणि क्रॉस स्लोप जे आहे त्याला काय म्हणायचं, जिथून तुमचं जर समजा रेनफॉल झाला तर तिथून पाणी वॉशआउट व्हायला पाहिजे, त्यासाठी स्लोप दिलेला राहतो. त्याला म्हणायचं फ्रेंड्स कॅम्बर. तर बेसिकली इथं दाखवलं आहे ROW तुमचं स्पेशली. त्यानंतर फ्रेंड्स 24th क्वेश्चन जो आहे आपण लास्ट पार्टवर येतो आहे. हे स्ट्रक्चर जे आहे हे ओळखा म्हणून सांगितलं आहे. तर ह्या स्ट्रक्चरला आपण स्पिलवे म्हणतो. स्पेशली जर विचारलं कुठला स्पिलवे, तर ऑगी स्पिलवे आहे हा. वेगळे स्पिलवेचे डायग्राम पण तुम्हाला मी देणार आहे, त्यामध्ये सगळे स्पिलवे कव्हर होतील. हे सिम्बॉल कुठले विचारलं तर तुम्ही बघितलं तर हे ॲरेचं सिम्बॉल आहे. तर डेफिनेटली याचा करेक्ट आन्सर आहे ॲरे. तर त्यामध्ये तुम्हाला वेगळे ऑप्शन्स विचारू शकतात, पोलार ॲरे, पाथ ॲरे. तर बघा, करा अभ्यास, खूप इम्पॉर्टंट आहे. डिटेलमध्ये तुमचं झालं पाहिजे. बाकी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्या अजून डिटेल्स जे कन्सेप्ट्स आहेत फ्रेंड्स ते कवर केले जातील. सो असाच अभ्यास करा आणि डेफिनेटली आता ऑफर चालू आहे, तर कोर्स लवकर परचेस करा, नंतर प्राईस इन्क्रीज होऊ शकते. सो अजून 1 मंथ आहे आणि इझिली कवर होण्यासारखं सिलेबस आहे. 100% भरोसा ठेवा की मी ह्या वेळेस 100% पास होणार. सो आपण पूर्ण जीव लावून टाकू, मेहनत करू, 100% देऊ आपलं आणि डेफिनेटली ह्या वेळेस तुमची जी आहे प्रोफेशनल एक्झाम क्लिअरच होईल. ह्या हिशोबानेच आपण अभ्यासाला लागलं पाहिजे फ्रेंड्स. तर त्या हिशोबाने निश्चय करा आणि प्रॅक्टिस करा. डेफिनेटली प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट वन डे. सो थँक यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्ट फ्रेंड्स.